हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। आपण 9व्या अध्यायामध्ये 60 नंबरच्या ओवीवरती होतो आणि अत्यंत मोलाचं असं तत्वज्ञान भगवंत आपल्याला सांगतात, एखादा पत्ता देतात। उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये सांगितलं एखादी खोली आहे आणि त्या खोलीमध्येच एखादी वस्तू हरवलेली आहे, दिसेनाशी झालेली आहे। आता जर असं खोलीमध्ये हरवली एवढं जरी सांगितलं तर आपण बाहेर भरकटायला जात नाही, कारण त्या खोलीतच बघू, घरातल्या इतर खोलीमध्ये आपण जाणार नाही, दारात आपण रस्त्यावर जाणार नाही। त्याचं कारण काय आहे तर आपल्याला पत्ता एकाच खोलीचा दिलेला आहे, माऊलीने परफेक्ट लोकेशन त्याचं दिलेलं आहे, तो हृदयामध्ये आहे। आणि हृदयामध्ये जर असेल तर हृदयाकडे आपण पाहिलं पाहिजे, अंतःकरणालाच सांभाळलं पाहिजे आपण, कारण त्या अंतःकरणामध्ये देव राहतो, त्या अंतःकरणामध्ये भगवंताचं आत्म्याचं अधिष्ठान आहे। अंतःकरण हेच आत्म्याचं एक राहायचं ठिकाण आहे। त्यामुळं हा विचार जर लक्षात आपण जर घेतला तर कुठेतरी बाहेर जे भरकटावे लागते आपल्याला ते भरकटायला लागणार नाही। हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू किम भ्रांताशी कामू विषयावरी। भ्रांताला विषयाची इच्छा होते, तुम्ही आम्ही सर्वजण भ्रांत आहोत, त्यामुळे विषय किती सेवन केले तर त्याचा कंटाळा येत नाही। वास्तविक विषयामध्ये एक दोष आहे, तो म्हणजे वीट येण्याचा दोष आहे। एखादी गोष्ट खाल्ली, पाहिली, वापरली की त्याचा कंटाळा येतो, पण बऱ्याच वेळा असं होतं की ज्या ज्या गोष्टी आपण त्या करतो तरी पुन्हा पुन्हा आपण करतच राहतो। विषयांचा फक्त कंटाळा येतोय असं वाटतंय, पण तोही कंटाळा वीट जो आहे तो तात्पुरता असतो। आणि म्हणून ज्याचं सान्निध्य जास्त असतं, ज्याच्या जवळ आपण असतो, ज्याच्या विषयाचं रोज सेवन करतो, त्याच्यामध्ये त्याची अवज्ञा व्हायला पाहिजे होती। वास्तविक प्रपंचाच्या सहवासामध्ये आपण तसंच आहे, म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा असा शब्दप्रयोग एक सुभाषित आहे, आणि त्या सुभाषिताचा अर्थ होतो ज्या ठिकाणी अतिजवळीक असते किंवा अति ज्याचा वापर होतो त्याच्यामध्ये अवज्ञा होते, म्हणजे ते टाकाऊ वाटायला लागतं। पण विचार जर केला तर किती जन्म आम्ही प्रपंच केला तरी त्याची अवज्ञा कधी केली नाही, त्या टाकावासा कधी वाटला नाही। मोठं आश्चर्य आहे की नाही? प्रपंच करून कोण सुखी झाला नाही, तरीही सुख त्यात असावं असा भ्रम मात्र आहेच शिल्लक। हा मुद्दा माऊली ठासून सांगतात या ओळीमध्ये। कितीही जन्म जरी प्रपंच केला आपल्याला माहीत नाही, किती नातलग होऊन गेले माहिती नाहीत, किती मागे पडलेत माहिती नाहीत, पण ह्या नातलगांना मी माझं म्हणतो। मागच्या जन्मामध्ये ते कोण कोण नातलग माझे होते काय माहिती, पण ह्या जन्मातले नातलग मला माझे वाटतात। वास्तविक जर विचार जर केला तर माझे नातलग दुसरे कोण नाहीत। आपण पुढच्या ओळीमध्ये बघणार आहेत माझं कोण आहे, खरं माझं कोण आहे हे तपासायला पाहिजे आपल्याला। पुढच्या काही ओव्यामधून त्याचं स्पष्टीकरण माऊलीने दिलेलं आहे। आता माऊली बोलतात की हृदयामध्ये भगवंत आहे, त्याचा तुला पत्ता सांगतो, आणि तो पत्ता नुसताच असा नाही, तुला तिथं का जायला सांगतो तर ते सर्व सुखाचा विश्रांती स्थान तिथं आहे, सर्व सुखाचा केंद्रबिंदू त्या ठिकाणी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। बाप रखुमा देवीवर म्हणजे तो राम जो आहे, तो राम सर्व सुखाचं आगर आहे। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख,
सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन. आता हे श्रीमुख पाहायला आपल्याकडं हृदयाकडं आपल्याला वळावं लागेल. आणि हृदय हे काय आपल्याला दुसऱ्याच्या हृदयात जायचं नाही, तुझ्याच हृदयामध्ये तू आहे. मग त्या दुसऱ्या हृदयामध्ये काय व्यापक आहे ना तो. आणि व्यापक असल्यामुळं बघत राहा तुझ्या हृदयाकडे. हळूहळू तुझ्या हृदयातल्या रामाचा अगोदर निश्चय कर, म्हणजे तुला नंतर टप्प्याटप्प्यानं तसाच प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये तो राम आहे याची अनुभूती या लागेल. ही भक्तीची परिसीमा आहे. अगोदर जी भक्ती आहे ती माझ्या हृदयातल्या रामाची आहे, आणि नंतर जी भक्ती आहे तो व्यापकत्वानं सर्व विश्वामध्ये जो अनुष्यूत आहे अशा रामाची नंतरची भक्ती आहे. हा पहिला जो मुद्दा आहे तो स्वतःची उपासना अगोदर आतल्या रामाची आहे, आणि नंतरची भक्ती जी आहे ती बाहेर विश्वात सामावलेल्या सर्वम खलु इदम ब्रह्म असं श्रुती ज्याला म्हणते ती सर्व व्यापक ब्रह्माला म्हणजे सर्व व्यापक परमात्म्याची व्याप्ती आहे ती आपल्या अंदाज त्याचा यायला लागेल. जे जे मला दिसतात ती माझीच रूपं आहेत, कारण तो तुटून तुटून एका बाजूला नसतो. परमात्म्याचे तुकडे होत नाहीत, जीव वेगवेगळे आहेत, परमात्मा वेगवेगळा नाही. परमात्मा सगळीकडे एकच आहे. जो मुंगीमध्ये आहे तोच हत्तीमध्ये आहे, जो एखाद्या कंगालामध्ये आहे तोच श्रीमंतामध्ये आहे, जो एका लहान बच्च्यामध्ये असतो तोच कुठं असतो, मोठ्या वृद्ध व्यक्तीमध्ये असतो. सगळीकडे तोच व्यापून आहे. तो भरला घनदाट हरी दिसे, त्याला कुठंही जागा नाही हलायला, असा तो परमात्मा आहे. पण त्याची प्रकटीकरणाची जागा काल आपण बघितलं की त्याचं प्रकटीकरण मात्र अंतःकरणामध्ये होतं. सगळीकडे जरी भरलेलं असलं तर त्याचं प्रकटीकरण जे आहे ते कुठं अंतरंगामध्ये अंतःकरणामध्ये होत असतं. आणि म्हणून माऊली म्हणतात हृदयामध्ये राम आहे, आणि तू हृदयामधल्या रामाला तसाच ठेवतोस. आणि बाहेरचे राम कसले, असेच विश्वातून नटलेले. नातलगातला राम आपला तो पाहायचा. आता नातलगातला राम म्हणजे काय, नातलगच आवडतात, राम दिसत नाही, नातलगच दिसतात. नंतर घरदार दिसतं, संपत्ती दिसते, या सगळ्या गोष्टी दिसतात, फक्त दिसत नाही राम. आवरण शक्ती काम करते इथं. आपण 2-4 ओव्या वरच्याही पाहिल्यात, ही ओवी त्याची सिद्धांताची आहे. ज्या ठिकाणी आवरण शक्तीचा प्रभाव असतो त्या ठिकाणी हृदयामध्ये अंतःकरणामध्येच ते आवरण आहे. पंचकोशाचं आवरण आहे, षडरिपूचं आवरण आहे, किंवा त्रिगुणांचं आवरण आहे, 3 देहाचं आवरण आहे. या सगळ्या आवरणाच्या पलीकडे तो राहतो. आणि याला शोधायचा तर हा प्रवास असाच करावा लागेल. मग कुठून कुठं प्रवास करायचा आहे सांगा बघू, कुठून कुठं जावं लागते सांगा. आणि कुठे न जावे लागे काय, वनांतरा सुखे येतो घरा नारायण. माझ्याच घरामध्ये म्हणजे माझ्या हृदय देहरूपी घरामध्येच तो राहतो. मग त्याला शोधायला कुठं जायचा, आणि प्रवास कुठं, द जर्नी विदिन असा एक शब्दप्रयोग आहे. आतल्या आत अंतरंगाचा प्रवास आहे तो, बाहेर कुठं जायचं नाही. आणि प्रवास करायचा असेल त्याला आत्मवारी जे आपले गुरुदेव बोलतात त्याचं कारण ते आहे. ह्या वाऱ्या आपण करतोच, पण आत्मवारी फार श्रेष्ठ दर्जाची वारी आहे, ती बसूनच करायची आहे आणि ही विचारानं करता येते. यासाठी जशी कल्पना मी देह आहे अशी वापरली ती ही कल्पनाच आहे, तसंच मी आत्मा आहे अशी ही कल्पना. पुढे जाऊन ती कल्पनाच आहे आपल्या लक्षात यायला लागेल, पण ती कल्पना अत्यंत संवादी आणि साधक आहे. पण देह मी आहे बाधक कल्पना आहे, मला रसात रागाने अधोगतीला घेऊन जाणार आहे. अनेक जन्मामध्ये मला हा दुःख देण्यासाठीच ती कल्पना आहे, मी देह आहे अशी. म्हणून आपण विचार करावा या ठिकाणी की तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, किम भ्रांताशी कामू विषयावरे. असे विषय जे चिखलासारखे आहेत, जे विषय अशुद्ध रक्तासारखे आहेत, किंवा जे विषय जे आहेत ते विषय अगदी शिळ्या पाक्या अन्नासारखे आहेत, त्या विषयामध्ये तुझी रुची का असावी, तर त्याला कारण आहे भ्रांताला विषयाची इच्छा असते. म्हणून आमची भ्रांती जी आहे ती भ्रांती आपण काल विचारात घेतली होती. 3च विशेष करून घ्यायच्या. आपल्याला फार मोठे कुठे वादविवाहामध्ये स्पर्धेला जायचं नाही की त्या भ्रांत्यांची व्याख्या सांगा, मग त्या भ्रांतीचे परिणाम सांगा, मग जरा इकडं तिकडं झालं तर ते चुकलं तर शास्त्राची चूक होते, यापुढे काय फारसा विचार करायचा नाही. माझी भ्रांती मला बसून घालवायची आहे, त्यासाठी फार मोठं शास्त्र लागत नाही, फक्त विचाराचं शास्त्र वापरायचं. विचार हे शस्त्र आहे आणि विचार हे शास्त्र पण आहे. असा विचार करून जर आपण त्या दृष्टीनं वाटचाल करायला लागलो तर
हे सर्व सुख आहे, सर्व सुखाचा आराम आहे. हे साधं सुख नाही, विषयात मिळते ते साधं सुख आहे. हे विषयातलं सुख आहे, जगातलं सुख आहे, हे ऐहिक सुख आहे. परंतु जे ते मिळणार आहे ते आत्मिक सुख आहे. त्या ज्या सर्व सुखाला आत्मिक सुख म्हटलेलं आहे. त्यामुळे जगत सत्यत्वाची, जगत देह सत्यत्वाच्या आणि मी करता आहे याच्या जर विचार आपण जर सोडून टाकला तर तो आपल्याच जवळ आहे. पण आपणच काय करतो, नको ते मागत असतो ना. जणू काय एखाद्या कल्पतरूच्या काठावर खाली झाडाखाली बसावं. कल्पतरू नावाचा जसा परिस आहे, चिंतामणी आहे, तसा प्रकारे कल्पतरू नावाचा वृक्ष आहे. जसे ते आहेत म्हणजे हे शास्त्रानं मांडलेले आहेत. तर कल्पतरू वृक्षाच्या काठावर बसावं, खाली बसावं आणि मागणी काय करावी, खाणे जेवण्याची. तसा प्रकार आहे. मी कल्पतरूवर त्याच्या म्हणजे कल्पतरू परमात्मा आहे. उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे, तयांतरी सर्वदा तेची आहे. समर्थांचे श्लोक आहे. समर्थांचे श्लोक अगदी चपकळ बरोबर वर्मावर बोट ठेवतात. तो एखादा असाच आहे विकारा आमच्यासारखा की उभा कल्प वृक्षा तळी, परंतु दुःख आहे, माझं कसं होईल, माझं कसं होईल. अरे तुला सुख देणारा तिथंच तू उभा आहेस. हृदयामधला राम तुझ्या जवळ आहे. सर्व सुखाचा आराम आहे. तया अंतरी सर्वदा तेची आहे. त्याच्या अंतरामध्ये तेच आहे, पण ते त्याला लक्षात येत नाही ना. कालच आपण विचार केला, जेवढं जेवढं जवळ तेवढं तेवढं सापडत नाही. त्यामुळे आवरण शक्तीमुळे जीव चाचपडत असतो आणि सुखाच्या चवी पाहत असतो. ह्याच्यामध्ये कसं आहे, त्याच्यामध्ये कसं आहे. ह्या धाब्यावरती जरासं चांगलं जेवण मिळते म्हणे, हे 3 स्टार आहे हॉटेल, इथं म्हणे वेगळ्या प्रकारचा एक पदार्थ मिळतो. प्रत्येकाची चव घ्यायची, ही विषयांची चव आहे. कधी तृप्ती मिळणार आहे का? कधीच विषयामध्ये तृप्ती नसते. समाधान कधीही मिळणार नाही. आणि समाधान नसेल तर मग शांती कशी मिळेल? आणि अशांत आपण जर असेल तर मला सुख कसं मिळेल? अशांतशे कुतो सुखम. कुठलं अशांताला कुठलं सुख मिळणार आहे? कारण विषय कधी शांत बसूनच देत नाहीत, असे पळायला लावतात. आणि पळून 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 वाटतंय मग मी का पडलो. वास्तविक काही कळत नाही. आपलाच विचार आपल्या ठिकाणी करायचा असतो. एक मुलगा उन्हामध्ये व्यायाम केलाय आणि उन्हामध्ये असं एप्रिल मेचं ऊन, कडक ऊन आहे, त्या उन्हामध्ये बसलेला आहे. आता उन्हामध्ये बसलेला मुलगा उघडा बंब बसलेला. त्याचे बाबा आलेले विचारला, अरे उन्हात असा उघडा बंब का बसला? तर म्हणला व्यायाम केला, घाम आलाय आणि तो घाम वाळवण्यासाठी मी उन्हात बसलो एवढ्या कडक उन्हामध्ये. अरे एवढ्या कडक उन्हामध्ये घाम अधिक येणार आहे. तू जे वाळवायला बसलास ना, ते वाळवायला तुला एखाद्या सावरीचं खाली जाऊन उभा राहावं लागेल. तर तू म्हणतोस माझा घाम या कडक उन्हात वाळेल. कडक उन्हामुळे घाम वाढतो. हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. मी प्रपंच करतो आणि प्रपंच करून करून मला सुख मिळेल तर नाही, तर अधिक दुःख मिळेल. जेवढा खटाटोप अधिक, जेवढ्या उठाठेवी अधिक, जितकी उपद्व्याप अधिक तितका मनस्ताप अधिक असतो. मग मनस्ताप जर घालवायचं असेल ना तर हृदयाकडल्या रामाकड आपलं लक्ष वळवायचं, लक्ष केंद्रित करायचं. आणि तो लक्ष कुठं आहे? ते लक्ष हृदय आहे, अंतःकरण आहे. तिथंच त्याला शोधला पाहिजे. त्याला शोधून काढायचा आहे, फक्त शोधायला जायचं नाही. परवाच्या चिंतनामध्ये हे वाक्य होतं आपलं. हे डिस्कव्हरी नाही, डिस्कवर आहे, इन्व्हेंट नाही. आपण असा विचार केलेला होता. शोधून काढायला कुठं जायचं नाही. आहे ते शोधून काढायचं असते काय? नाही, फक्त त्याला शोधायचं आहे. माझ्याकडून हरवलेलं आहे थोडा काळ आणि म्हणून मला ते शोधायचं आहे. तर आवरण शक्तीच्या प्रभावामुळे जीव असा अंधारात धडपडल्यासारखा धडपडत राहतो आणि त्यामुळे त्याला खरी गोष्ट काही समजत नाही. धावतो 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 आणि शांतीचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो, पण त्याला भेटतच नाही. घरं बांधली, अनेक गाड्या घेतल्या, गाड्या घेऊन बदलल्या, मुलं जवळ आहेत मग मुलांना जन्माला घातलं, मुलं मोठी झाली, त्यांना मोठ्या झाल्यानंतर परत वाटलं ह्यांच्यात सुख नाही, आता नातवंडात सुख आहे काय. सगळ्यांची टेस्ट घेतच आम्ही जगलो आणि त्यामुळं ह्या टेस्ट सगळ्या कडवटच आहेत. विषयातलं सगळं कसं गोड कसं असेल सांगा? कडू विषय तो गोड जेव्हाशी झाला. आता गोड मानून घेतोय त्याला काय अर्थ आहे? मग गोड मानून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. काय भाऊसाहेब काय निघालाय, कसं काय? एकदम उत्तम आहे.
घरातून बायकोबरोबर भांडून बाहेर पडलेला मनुष्य सुद्धा आपल्याशी बोलताना म्हणतो माझं एकदम उत्तम आहे. म्हणजे काय करायचं सांगा बघू? कडू विषय तो गोडू करून घ्यायचा. कडवट असलेल्या विषयाला गोड समजून राहायचं. गोड समजणं, गोड समजणं आणि कडवटातच का काढायचं आहे? मला मार्ग आहे ना, की हृदयामधला राम आहे, माझी भ्रांती फक्त काढायची आहे, विषयावरली असलेली आसक्ती मला काढायची आहे, त्यामुळे माझं धावणं संपेल. एक सुंदर गोष्ट आहे प्रख्यात्रींची, कदाचित काही यापूर्वी बोललो असेल मी. प्रख्यात्रींची मोत्याची शेपटी नावाची कथा आहे आणि ती पूर्वी अभ्यासक्रमामध्ये होती. मोत्याची शेपटी नावाची कथा. मोती नावाचा कुत्रा आहे आणि त्या कुत्र्याच्या शेपटीला खाज उठलेली असते. कुत्र्यांचं एक वैशिष्ट्य असते, खाज उठली की त्यांना खाज घालण्यासाठी की त्यांना का ते आपल्या पायानं खाजवत नाहीत बरं काय, तर ते तोंडानंच त्याला चावत असतात. जिथं खाज उठते तिथं तोंडानं चावत असतात. त्यामध्ये कुत्रं काय करतं, शेपटीला खाज उठल्यामुळं मागं वळतं आणि शेपूट चावण्याचा प्रयत्न करत राहतं. मागे वळतं, शेपूट चावण्याचा प्रयत्न करतं, इतकं मुरगळतं पाठीमागं तरी सुद्धा त्याची शेपूट तोंडातच येत नाही. त्याला वाटते जरा असं पळून बघावं आणि पळून मागं परतावं, म्हणून ते पळत राहतं. पळतं 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 पुढं मागं वळतं आणि शेपूट चावण्याचा प्रयत्न करतं आणि पुढे पळतं, शेपूट चावण्याचा प्रयत्न करतं. शेपूट काय तोंडात येत नाही. मागं वळण्याचा हट्टही सोडत नाही. प्रयत्नावर प्रयत्न, प्रयत्नावर प्रयत्न करत राहतं. पळतं 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 धावतं. कदाचित त्याला काहीतरी उपरती झाली असेल आणि कंटाळतं आणि कंटाळल्यानंतर घाम्याघूम झाल्यानंतर परत येतं आणि जिथं आपल्या मालकाचं घर आहे त्या मालकाच्या कट्ट्यावरती येऊन शांतपणे मुटकुळी मारतं आणि गप्प बसतं. आता नको म्हणते शेपूट चावायला, काय खाज उठती ती उठू दे तिकडं म्हणून गप्प मुटकुळी मारतं आणि गप्प बसतं. आता मुटकुळी मारून बसल्याबरोबर त्याची ती शेपूट आहे ना ती तोंडातच येते. त्याला आश्चर्य वाटते. ही शेपूट चावण्यासाठी मी जवळजवळ 1 तास प्रयत्न करतो. मी माझा घाम गाळला, अस्वस्थ झालो, अशांत झालो, फिरून फिरून आलो, किती धावलो, कित्येक किलोमीटरचा प्रवास केला. पण परत मी ज्यावेळी माझ्या जागेवर आलो आणि शांतपणे बसल्यानंतर ही शेपूट माझ्या तोंडातच आली. असंच आहे काय मानवी जीवनाचं खरं स्वरूप? आपण तपासलं पाहिजे. मी धावतोय आणि ही सगळी विषयाची खास भागवतो, पण हे खाजून विषय खाजव कसे आहेत? खर्जेसारखे आहेत. मागच्या वेळा आपण विचार केला होता, खरूज जशी असते ना, तर खाजवण्याच वेळी बरं वाटतं, पण खाजवून झाल्यानंतर त्यातनं रक्त व्हायला लागतं, जखमा होतात खाजवलेल्याच्या. अशी खरूज आहे, खरूज हे विषय म्हणजे. मग ते किती करावेत? तर त्याला प्रमाण ठेवलेलं आहे शास्त्रानं. त्या प्रमाणाप्रमाणे जावं, त्या विषयांचं सेवन करावं आणि विषयांचं सेवन झाल्यानंतर म्हणजे जे विधीनं आहे ते त्यानंतर शांतपणे भगवत चिंतनाला बसावं. म्हणजे कुत्र्यासारखी अवस्था येणार नाही. या कुत्र्यानं किंवा या गोचिडानं जर ज्ञानेश्वरी वाचली असती तर त्याला त्याचा खरा पत्ता कळला असता की नेमकं काय करायचं. ज्ञानेश्वर माऊलींचे हरिपाठामध्ये एक तुकडा आहे, फार सुंदर आहे. हरिपाठ काही जण वाचत असतील. एकादशी दिवशी हरिपाठ 9वा अध्याय 12वा अध्याय ज्ञानेश्वरीचा किमान वाचावा असं म्हणतात. जसं विष्णू सहस्त्रनाम गीतेचा पाठ करावा तसं 9व्या अध्यायाचा पाठ ह्या एकादशी दिवशी करावा किंवा 12व्या अध्यायाचा पाठ करावा आणि एक हरिपाठाचा पाठ करावा. हरिपाठाचे 27 अभंग आहेत माऊलींचे, वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रसिद्ध असणारे. त्यातला एक तुकडा बघा. ते म्हणतात, कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित. कदाचित माऊलीनं हा कोणतरी प्रश्न विचारला, माऊलींनीच प्रश्न तयार केला. कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित. हृदयामधला माझा राम आहे, तो मला प्रसन्न कसा होईल किंवा मला त्याचा पत्ता कसा लागेल. प्रश्न कसा आहे बघा, आपल्या ओवीशी संबंधित आहे तुकडा, म्हणून आपण थोडासा विचार करूया. कैसेनी दैवत. दैवत म्हणजे देव, आत्मा, परमात्मा, विठ्ठल, राम, कृष्ण, सगळी नावं एकच, देव. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. त्वरित कसं प्रसन्न होईल सांगा. हळूहळू नाही. हळूहळू कशाने होते माहितीये? सगळी व्रत, वैकल्य, यज्ञ, याग, तीर्थयात्रा, दान सगळ्यामुळं उशीर होतो. पण त्वरित कसा होईल प्रसन्न? माऊलीने उत्तर दिले पुढच्या तुकड्यामध्ये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. उगार आहे निवांत शिनसी वाया. वाया शिनू नको रे बाबा. शिनू नको असं म्हणे नाही.
तर वाया शिणू नको हा शब्दप्रयोग आम्हा प्रापंचिकासाठी दिलासा देणार आहे. आम्हाला प्रपंच करू नका म्हणत नाही, शिना, वाया शिणू नका. पोटापुरतं मिळालंय आज दिवसाचं ना, आता बस तासभर आणि त्याला आठव तो कसा आहे. का रे नाटविशी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी एकलाशी. अरे तुझं पोषण पालन तो करतो, त्याला तासभर 2 तास 4 तास बसणे आठव ना. दिवसभरातले 24 तास झोपेमधले 8 तास गेले, राहिले 16 तास. 16 तासातले जेवणातले 2 तास, राहिले 14 तास. 14 तासाचा विनियोग काय आहे तुझ्याकडं धरून चालूया. आपल्या काहीतरी व्यावहारिक गोष्टी आहेत, कामं आहेत पोटापुरची, त्यासाठी एक 7-8 तास गेले. आता 14तले 8 तास जरी गेले तरी 6 तास राहिले. अजून म्हणूया काहीतरी काम महत्वाचं आहे, तरी 2-3 तास फिक्स आपल्याला मिळतातच मिळतात. त्याचा विनियोग आपण काय करतो त्याला आठवण्यासाठी केला पाहिजे. त्याला आठवावा, आपल्याला जाणावं. त्याला आठवणं आणि आपल्याला जाणणं दोन्ही ही प्रक्रिया एकच आहे. मला जाणणं काय आणि त्याला आठवणं काय, कारण मी त्याचंच स्वरूप आहे ना, मी त्याचं रूपड आहे, मी त्याचं रूपड आहे. आणि त्यामुळं अशी रूपं त्यानं तयार केलेली आहेत. म्हणून मग विचार सांगितलेला आहे की किती वाया शिणावं, तर उगार आहे निवांत. कुत्र्यानं निवांतपणा घेतला ना, मोत्याची शेपटी नावाची ती कथा आहे, त्या शेपटीची खाल बरोबर गेली की नाही गेली, पण केव्हा प्रश्न सुटला सांगा, शांत बसल्यानंतर. शांत बसल्यानंतर डोह शांत होतो. एखादं खळबळलेलं डबकं असेल ना, सगळा गाळ वरती आलेला असतो आणि वरती आल्यानंतर सगळं डबकंच आणि पाणी पण घाण अस्वच्छ आहे की काय असा आपला संभ्रम होतो, तयार गोंधळ निर्माण होतो. पण जरा शांत बसलो आणि हलवण्याचं बंद केलं, मला वाटतं हलवल्यामुळं चांगले स्वच्छ पाणी होते की काय. आणि हाच प्रयत्न माझ्या प्रपंचामध्ये मला दुःख देणार आहे. सगळ्या विषयामध्ये मला ढवळणं चालू आहे आणि त्या ढवळल्यामुळं पाण्यामध्ये गाळच निर्माण होतो. मग कसा तो आपल्याला शुद्ध पाणी सापडेल सांगा भाऊ. आणि या शुद्ध पाण्यासाठी त्या पाण्याकडं न ढवळता शांतपणे बघत बसलो पाहिजे, म्हणजे तो डोह शांत होतो. सगळा गाळ आहे, गाळाचा आपल्याला काही संबंध नाही, तो पूर्वापार आहे. असू दे, तो असेल आणि नसेल दोन्ही शब्द आहेत त्याला, सगळा काल्पनिकच आहे तो गाळ. तो खाली बसेल आणि खाली बसल्यानंतर शुद्ध अशा पाण्याचं दर्शन आपल्याला होईल. हे केव्हा, शांत मांडी घालून बसावं, पाठीचा कणा ताट ठेवावा, शांत ठिकाण असावं, कोणतरी येण्या जाणाऱ्याची वर्दळ नसावी, टीव्हीचा आवाज नसावा, अशा ठिकाणी शांत बसावं. आणि शांत बसल्यानंतर फक्त त्याला आठवावा. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही. शुद्ध चित्त कर आणि शुद्ध चित्त झालं की निवांत बस. पैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही. त्या सुखाला अंत नाही असं सुख तुला मिळेल. त्याला माऊली म्हणतात सर्व सुखाचा आरामू. तुला सर्व सुख प्राप्त होतील, पण केव्हा, जरा निवांतपणा घे ना. तुला त्यासाठी नेमलंय काय, सगळ्या जगाच्या उच्चापती करायला, जगाची चिंता करायसाठी तू आहेस काय. आणि चिंता करायची पण काही तास टाकून ठेव. जसं म्हणतंय नाही शास्त्र, काही तास भगवत चिंतन करावं, ठीक आहे, काही तास चिंता करावी अशी वाटणी करता येते नाही. आपण अहोरात्र चिंता करतो. कधी चुकून असं झालंय, आज चिंता करायचं विसरलो, सगळं विसरेल पण चिंता करायचं विसरणार नाही. कसं होईल, काय होईल, माझं कसं होईल, ह्यांचं कसं होईल, आणखीन काय देशाचं कसं होईल, सगळ्या मूर्खपणाचा सगळ्या जी चिंता आहेत त्या सगळ्या आमच्याकडे घर करून राहतात. सगळ्यात राहायला जागा कुठली तर आमची डोकी, चिंतेला राहायला घरटी बांधायला, अंडी घालायला जागा कोणती, आमचं अंतःकरण. त्यात सगळी ती येतात, चिंतेचे पक्षी अंडी घालतात, पिले निर्माण करतात आणि ही पिले काम क्रोधादी शत्रू, लोभासारख्या शत्रूच्या द्वारे आमच्यावरच हल्ला करायला चालू करतात. यांची अंडी उधळून लावावी, त्यांना समूळ नाश करावं. याला म्हणायचं अज्ञानाचा समूळ नाश. अंडीच घालवणं याला अज्ञानाचा, बीजच घालवून टाकलं पाहिजे. आणि बीज घालून टाकलं की मग त्या अंतःकरणामध्ये दुसरा एखादा प्रपंच असं चित्तामध्ये येत नाही. चित्त शांत शुद्ध होतं आणि त्या चित्त शुद्धाला माऊली म्हणतात हृदय. शांत शुद्ध आणि स्थिर अंतःकरणाला माऊली हृदय म्हणतात.
तर हृदय कुणाला नाही सांगा, अंतःकरण कुणाला नाही, सगळ्यांचं आहे. पण माऊली म्हणतात त्यातच आहे. मग मला का जमत कळत नाही, तर माझं अंतःकरण शुद्ध नाही, शांत नाही आणि तृप्त आणि स्थिर नाही. म्हणून माझी वखवक संपत नाही. वखवक सुरू झाली म्हटलं की अंतःकरणाची कामक्रिया जोरात सुरू होतात आणि असं अंतःकरण ढवळलेल्या पाण्यासारखं होतं आणि काही दिसेनासंच होतं. ढवळलेल्या पाण्यामध्ये नुसता चिखलच दिसतो ना, तसा प्रकार ह्या सगळ्या चिंता, सगळ्या संकटांचा, भूतकाळातला भविष्यकाळातल्या विचारांचा थैमान चालू असतो. आमचे सद्गुरू परमपूज्य काका म्हणतात की माझं अंतःकरण धर्मशाळेसारखं होता कामा नये. ज्या अंतःकरणामध्ये देव राहतो ते अंतःकरण वैकुंठ व्हायला पाहिजे. ज्या ठिकाणी रामनाम चालू असते, तुका म्हणे घर वैकुंठ, ते तुकाराम महाराज म्हणतात. ज्या नाम जिथं सुरू असतं ना सतत, त्या ठिकाणी वैकुंठच असतं. मग हे वैकुंठ कुठलं व्हायला पाहिजे? अगोदर घराला करूया, नंतर देहाला करूया, आणि देहाचं झालं की अंतःकरणाला करूया वैकुंठ, त्या ठिकाणी पत्ता लागेल. मग आता मला काय करावं लागेल? पहिल्यांदा सगळ्या जगाच्या उचापतींचा विचार सोडावा लागेल. नंबर 2, घरातला विचार सोडून द्यावा लागेल, कुटुंबाचा. नंबर 3, देहाचा विचार सोडावा लागेल. आणि नंतर देहाचा विचार संपला की मग अंतःकरणावरती आपण येऊन थांबतो. आणि हे अंतःकरण चैतन्यमयच आहे याची जाणीव आपल्याला होते. आणि मग वाटायला लागते, अरे बाहेर काय सुखाचा जो अंदाज मी घेत होतो आणि पळत होतो ते सगळं चुकीचं होतं. आतमध्येच खरा सुखाचा पत्ता आत्ता मला सापडला. त्याला माऊली म्हणतात, हृदयामध्ये राम, सर्व सुखाचा आराम. तिथं सर्व सुख प्राप्त होत असतात. आणि ही सुख जी आहेत ती माझीच सुख आहेत. ही माझ्यापासून मिळालेली आहेत. ही मला मुलाबाळांच्याकडून घ्यावी लागत नाहीत, कपड्या लत्त्यातून मिळत नाहीत, दागदागिनेतून पैशाच्या बॅलन्समुळे मिळत नाहीत. कारण तो बॅलन्स माझ्याकडे पूर्वी होता, मुलं बाळा पण होती, देह पण चांगला होता, तरी पण मी सुखी नव्हतो. म्हणजे सुख न व्हायला मीच कारणीभूत आहे, दुसरं कोण नाही. मला कशामुळे सुख आता? मी म्हणते प्रारब्धामध्ये धरून चालू. सगळ्यांची प्रारब्ध काय खराब असतात काय? आहे की काही ना आरोग्य चांगलं मिळालंय, मुलं बाळ घरामध्ये आहे, त्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या सगळ्या व्यवस्थित चालू आहे, घरदार व्यवस्थित झालंय, हा निवांत झालेला आहे, तरी सुद्धा दुःखी आहे. त्यानं ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं पाहिजे, तरी सुद्धा मी दुःखी का? तर किम भ्रांताशी काम विषयावर. तू भ्रांतीनं विषयाकडे लक्ष तुझं जातं. म्हणून पहिली भ्रांती काढ, म्हणजे तुला विषयच वीट आणून देणारे, वैताग आणणारे वाटतील, त्यांना टाकावंसं वाटेल. पहिली भ्रांती काढ, त्या विषयांना खरं वाटतं आणि त्या विषयातली सुख खरी वाटतात. त्यामुळे तुझा खरं सुख तुझं पारखा झालास त्या सुखाला. आणि म्हणून माऊलीने विचार सांगितलेला आहे की सुखाची जेव्हा तिथंच असतं ते, आणि तिथंच असतं खरं सापडत नाही. काय वेगळा विचार सांगितलेला बघा. भगवंत म्हणे, काल्पनिक गोष्ट बघा, भगवंतांनी संतांना बोलवलं आणि मिटिंग घेतली. संतांना बोलवलं बघा, आम्हाला का कशाला बोलवतील ते. संतांना बोलवलं आणि म्हणाले, काय हे फार लोक मला त्रास देतात रे, मंदिरामध्ये येतात, तीर्थक्षेत्रामध्ये येतात आणि मला सारखं त्रास देतात, हे माग ते माग, सारखं मागणीच करत असतात. मला जरा लपून बसायला पाहिजे कुठेतरी, आणि मला लपून बसायचंच आहे. अशी एखादी जागा सांगा की ज्या ठिकाणी तो माणूस येऊन मला त्रास देणार नाही. अशी एखादी अगदी रहस्यमय अशी जागा पाहिजे, गुपित जागा पाहिजे त्या ठिकाणी. मग काही सुचवलं ज्यांना. कोण म्हणले डोंगरात जाऊन बसा, ते म्हणजे डोंगरात पण येतील लोक. कोण म्हणेल तीर्थक्षेत्रामध्ये, अरे तीर्थक्षेत्रामध्येच खरा त्रास आहे म्हणले. घरापेक्षा काय लोक तीर्थक्षेत्रामध्ये जायला पाहिजे, पण तीर्थवृत्ती भाव धैर्य करून असा शब्द माऊलींचा आहे, तो ऐकतच नाहीत. तीर्थवृत्ताला जा बाबा, पण भाव ठेवून जा ना. काय पर्यटन म्हणून जातोस काय? कपडे लपते काहीतरी विकत, पदार्थ काहीतरी विकत मिळतात म्हणून जातोस, आणि नाव सांगतोस बाहेर मी तीर्थक्षेत्राला गेलो होतो म्हणून. पंढरपूरला जाऊन सोलापुरी चादरी घेऊन येतोस आणि म्हणतोस पंढरपूरला गेलता. त्या पंढरपूरला गेलता काय विठ्ठल म्हणे चादरी खरेदी करायला आला होता? हा मुद्दा आहे ना. तीर्थक्षेत्राला जा बाबा. म्हणून काही जण संत मंडळी म्हणले तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहा, ते म्हणजे आणखीन नकोच. डोंगरावर राहा नकोच, मंदिरात राहा नकोच, कुठं राहू? त्याला कळणारच नाही अशा ठिकाणी राहायला. ते म्हटले अशी एक गोष्ट आहे बघा, ते तिथंपर्यंत जात नाही माणूस. तो म्हणजे त्याच्या हृदयातच राहावा. त्याच्या हृदयात राहिले ना, तो बाहेरच भटकत असतो. तो बाहेर स्वतःचं हृदय कधी शोधत नाही, स्वतःच्या अंतःकरणात डोकावून बघत नाही. बाहेर काय बिघडलंय, बाहेर काय सावरलंय, माझ्यापेक्षा मोठा कोण झालाय, श्रीमंत कोण झालाय,
बाहेरची माणसं वागतात कशी, त्याने असं का वागावं, ह्या विचारातच तो भटकत असतो. तीर्थक्षेत्रावर देव आहे, तिकडे जाऊया, इकडे जाऊया, डोंगरावर जाऊया, अमक्या ठिकाणी जाऊया, नुसता फिरणारा तो आहे. त्याच्या हृदयात राहावा, तुम्हाला त्रास होणार नाही. शेवटी ते फायनली असा डिसिजन झाला की त्याने हृदयात राहायचं. माऊली म्हणतात हृदयामध्ये राम. दोन प्रवासी होते. फार मोठा एक व्यापारी होता, त्याच्याकडे एक मौल्यवान असा हिरा होता, आणि दुसरा जो होता तो त्याला रस्त्याला भेटला. आता काही समजचोरांशी मैत्री, माऊली म्हणतात. समजचोर म्हणजे दिसायला सज्जन, असायला चोर, त्याला समजचोर शब्द वापरला माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये. दिसायला सज्जन, असायला चोर. वास्तविक अशीच आपल्याला आता समाजामध्ये बघायला खूप मंडळी मिळतात. ते दिसायला वेगळीच असतात, असायला वेगळीच असतात. तर तसा तो होता. इतका गोड बोलायला लागला, व्यापाऱ्याला वाटलं माझा मित्र आहे. पण नंतर त्याला कळलं आपण सावध राहायला पाहिजे, आपल्याकडे मौल्यवान हिरा आहे, हा चोर आहे की काय माहिती, मला काय ओळख नाही, काय नाही. पण दोघं जण आम्ही प्रवासाला निघालोय. प्रवासाला जायचे, कुठेतरी स्नानासाठी उतरायचे एखाद्या नदीकाठी. त्यावेळी हा व्यापाऱ्याचा का चोर होता, तो रोज हा स्नानाला गेला व्यापारी की त्याच्या पिशव्या शोधायचा, त्याची बॅग शोधायचा, आणि त्याच्या बॅगेमध्ये त्यानं हिरा बघितला होता ना, तो रोज त्याला हिरा त्यानं पाहिलेला होता. त्यामुळे म्हटला हिरा ह्याच्याकडला काढायचाच आहे. तो अंघोळीला गेला, म्हटलं की त्याच्या पिशव्या ह्या चापसाय चालू करायचा. म्हणजे रात्री तर मी बघितलं होतं हा बॅगेमध्ये हिरा ठेवतोय, आता तरी हिरा कुठं सापडत नाही, काय कुठं अंघोळीला आत पाण्यात घेऊन जातो की काय. म्हटलं कसा घेऊन जाणार, त्याच्याकडे काय दिसत तरी नाही. असा कंटाळायचा, रोज असं व्हायचं. शेवटी तो चोर पण कंटाळा आणि म्हटला फार हुशार माणूस आहे, याला शरण जावं, इतका शहाणा माणूस आहे आणि याला विचारायला पाहिजे खरोखर, एवढा मी पट्टीचा चोर आहे आणि मला कसं सापडत नाही. तो म्हटला माझ्याकडे हिरा आहे, पण तो तुझं सगळं वर्तन आहे, ते वर्तन माझ्या लक्षात आलं. तुला हिरा चोरायची इच्छा होती हे माझ्या लक्षात आलं, म्हणून मी त्याला लपवत होतो. हो म्हटला, लपवत होता म्हणूनच मी शोधून काढत होतो. नाही म्हटला, शोधत होतास पण तू चुकीच्या जागेला शोधत होतास. कोणत्या जागेला, तर तू माझ्या पिशवीत शोधत होतास. म्हटला बरोबर आहे, मी माझ्या पिशवीत ठेवतच नव्हतो. ज्यावेळी आंघोळीला जायचो त्यावेळी तुझ्याच पिशवीत हिरा ठेवायचो आणि आंघोळीला जायचो. हा आपली पिशवी तेवढा शोधायचा राहत होता, व्यापाराची पिशवी रोज चाचपडत होता. मी असं करतोय काय, माझ्या संसारामध्ये पाहिलं पाहिजे की गावाच्या बॅग मी शोधायला निघालोय, जगाच्या उच्चापतीचा मोजपट्टे घेऊन मी फिरायला लागलोय काय रस्त्यानं. विचार केला पाहिजे आपण. जेव्हा असा विचार सुचेल ना, त्यावेळी हृदयामध्ये असलेल्या रामाचा आपल्याला पत्ता लागेल. म्हणून सगळंच जग सुद्धा सुखानं भरलेलं आहे. वास्तविक विचार केला तर या दुःखाला कारण आहे ते माझं अंतःकरण, माझं अस्थिर आणि मलयुक्त अंतःकरण जे आहे, विक्षेपयुक्त आहे. मल जाणं म्हणजे अंतःकरण शुद्ध होणं, आणि विक्षेप जाणं म्हणजे अंतःकरण स्थिर होणं. आणि अंतःकरण जेव्हा शुद्ध आणि स्थिर होतं तेव्हा शांत होतं. ते शांत होण्यासाठी नामाचा भडीमार करावा लागतो, त्यामुळे नामामुळे होतं. आणि चांगली कामं रोज करायला लागलो ना, ज्याची बोचणी आपल्यालाच लागत नाही, अशी कामं जर आपण करायला लागलो ना तर चित्त शुद्ध व्हायला लागतं, पाप करायची वृत्ती कमी व्हायला लागते. आणि नंतर ही जी धाव आहे ती विषयाकडली धाव कमी होऊन विक्षेप कमी होतो. आणि विक्षेप कमी झाला की ते चित्त शांत होतं, स्थिर होतं, शुद्ध होतं. मल गेल्यामुळं शुद्ध झालं आणि विक्षेप गेल्यामुळं स्थिर झालं, आणि मन आणि विक्षेप गेल्यानंतर ते शांत होतं. अशा शांत हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. त्या ठिकाणी काही प्राप्त करायची इच्छा राहत नाही, कारण जग सुखाने भरलेलं असं आहे असं मला भ्रामकपणाने वाटतं. विषयात सुख आहे असं मला चुकीचं वाटत असतं. हा माझा गैरसमज असतो, कारण मी कायम सुखासाठी जगाकडेच पाहतो, मी माझ्याकडे पाहत नाही. माझं सुखाचं स्थान माझा मुलगा, माझी मुलगी, माझी नातवंड, माझी सुखाची स्थानं बँकेतला बॅलन्स, घरातलं सोनं अडकं, आपला घरातला घर, आपलं मोठा बंगला, ही माझी सुखाची स्थानं आहेत. मला कोणतरी चांगलं बोलवावं अशी जगाकडून मी अपेक्षा ठेवतो. मला मान द्यावा, कीर्ती द्यावी, पद मिळावी, त्या पदामध्ये मी सुख शोधतो, कीर्तीमध्ये सुख शोधतो, धनामध्ये सुख शोधतो, माझ्यामध्ये सुख शोधत नाही.
आणि कुठं म्हणलात ते तुझ्याच हृदयामध्ये आहे. हृदयामध्ये राम शब्द वापरलाय. सुखासाठी जगाकडे पाहायचं नाही, व्यवहारासाठी जगाकडे जा, सुखासाठी स्वतःकडे वळा, असं सगळे महात्मे सांगतात आपल्याला. सुख हवं असेल तर स्वतःकडे या. म्हणून स्वतःजवळ राहण्यासाठीच 1-2 तासाची साधना करायची असते. दिवसभर जगभर भटकत असतो आपल्याला. मी नाही भटकलो आणि घरात बसलो असलो तरी माझं चित्त भटकत असतं. त्यामुळे भटकणं काही थांबतच नाही. प्रवचनाला बसलो तरी भटकतो आपण, आणि आणखीन काय करत असलो तरी भटकतो. हे सगळं भटकणं थांबवण्यासाठी स्वतःजवळ राहा, स्वला पहा. तुम्हाला आज पहा, दुसऱ्या कुणाला पाहू नका. सुखासाठी स्वतःकडे वळावं आणि व्यवहार सांभाळण्यासाठी जगाकडे जावं. उदरनिर्वाहासाठी जगाकडे जावं लागतं. पण ज्याचं काही जगाचा उपयोग नाही असे एक स्थान आहे, आणि ते म्हणजे आपल्या हृदयातल्या सुखाचं स्थान आहे. ते आपण पाहिलं पाहिजे. तोच परमात्मा आहे. ते सुख म्हणजे परमात्मा आहे, ज्ञान म्हणजे परमात्मा आहे. म्हणूनच काय म्हटलेलं आहे, जगातील सुखाचा अनुभव मी सुखरूप आहे म्हणून येतो. जग सुद्धा मला विषयात सुख वाटतं, त्याला कारण काय सांगा बघू. मीच जर सुखी नसेल तर जग मला सुखी वाटेल काय सांगा. चित्त विषण्णम भुवनम विषण्णम, चित्त प्रसन्नम भुवनम प्रसन्नम, असं एक सुभाषित आहे. ज्यावेळी चित्त प्रसन्न असतं ना, त्यावेळी सगळं जग प्रसन्न असल्यासारखं वाटतं. आणि ज्यावेळी चित्त विषण्ण होतं ना, त्यावेळी जग सुद्धा असं उदास वाटायला लागतं. जग उदास आहे की प्रसन्न आहे सांगा. ते उदासही नाही आणि प्रसन्नही नाही. तर ते जसं असायला पाहिजे तसं आहे. मी माझ्यामध्ये योग्य तो बदल करून घेतला पाहिजे, आणि माझी प्रसन्नता मला टिकली तर जगाकडे सुद्धा मला जो आनंदाचा अनुभव येतो तो माझ्यामुळे येतो. जगामध्ये जे दुःखाचा अनुभव मला जो येतो तो माझ्यामुळे येतो. त्यामुळे कितीही कुणाला शोधायला जरी तुम्ही गेला तर तुमच्याजवळ तुम्हीच भेटणार आहात. कुठेही जा, तुम्ही विचित्र पद्धतीने वागायला लागला तर तुम्हाला सैतान भेटेल, आणि तुम्ही शांतपणाने संतांच्या मार्गाने गेला तर तुम्हाला देवच भेटेल, असं शास्त्र आपल्याला सांगतं. मग कोण भेटणार कुठं? माझ्याजवळच ते आहेत. देव आणि सैतान, देवी आणि असुरी संपत्ती माझ्याजवळच आहे. मी ती कशी वर काढतो, कुठली वर येते त्यावरती अवलंबून असतं. म्हणून जगातून, विषयातून, नात्यातून मिळतो असं वाटतं ते सुख आपल्याला. विषयातून मिळालं, नात्याने मिळालं, माझ्या पोराने मला सुख दिलं, माझ्या पाहुण्यापायने सुख झालं, पण ते आहे सगळं तुझं आहे, तुझं पाशी. जागा चुकल्यामुळं प्रॉब्लेम झालेला आहे. काकेतील कळसा शोधायला कशाला दुसऱ्या गल्लोगल्ली फिरायचं सांगा बघू. कळशी तरी काकेमध्ये आहे, काकेला कळसा, गावाला वळसा, असं जे म्हण आहे ना, ती म्हण ह्या अर्थानच आहे. हृदयामध्ये राम आणि भ्रांता शिकाम विषयावर. राम आहे हृदयामध्ये, आहे तुझं तुझ्या सगळं, आणि तू आहेस, पण जागा चुकलास ना, आवरणामुळे जागा चुकते. तर यासाठी काय करावं, तर शहाण्यानं विचारावं. कसं आहे रे बाबा, या आम्हाला तरी सांगा म्हणून मावली सांगतात. संतच सगळं सांगू शकतात. तैसे हरपले अपना ते पावे, ते संतान ते पाहता घेवसावे, माऊली बोलतात 18व्या अध्यायामध्ये. जे जे माझ्याकडून हरवलंय, गमवलंय, दिसेन असं झालेलं आहे, हे मला सापडायची एकच स्थान आहे, आणि ते म्हणजे संतांचं पाय. संतांच्या पायी जावं. त्यामुळं आपण कितीही यासाठी तयारी करावं तर आपण काय करतो, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख जो शोधतो ते पहिलं बंद केलं पाहिजे. कारण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा, वी आर ऑलवेज हॅपी विथ अदर्स नॉट विथ आवर सेल्फ. काय शब्द वापरलाय बघा, वी आर ऑलवेज हॅपी विथ अदर्स. नेहमी दुसऱ्याच्या सुखामध्येच. कसं त्यानं मला चांगलं म्हटलं तरच मी चांगला आहे काय? बघा कसा विचार आहे. तुला दिसला नाहीस तू चांगला आहेस की नाही, तुला माहिती आहे का नाही तू चांगला आहेस का नाही, तर आहे किंवा माहिती खरंच चांगला आहे मी, मग त्याच्या वाक्यावर तुझा चांगुलपणा का अवलंबून ठेवलास? हा मुद्दा आहे ना. आपण तसा मुद्दा कधी विचारात घेतो का? त्यानं चांगलं म्हटलं खरंच मी चांगला आहे काय? नाही, मी चाहड्या करणार आहे, निंदा करणार आहे, खोटेपणा करणार आहे, लबाड आहे, मला माहिती आहे ना. समजा त्यानं म्हटलं तुम्ही फार सज्जन आहात, मला माहिती आहे ना मी सज्जन आहे की नाही ते. बघा, त्याच्या बोलण्यावर मी सज्जन आहे की नाही किंवा मी दुर्जन आहे हे बाहेरच्या कुठल्याही रिमार्कवर ठेवायचं नाही. आमचं आयुष्य, आमचं जीवनाची वही म्हणजे दुसऱ्यांनी रिमार्क लिहायची वही होता कामा नये. माझं आयुष्य हे दुसऱ्याने रिमार्क आणि रिप्लाय द्यायची वही करायची नाही कधी.
आपण तसंच करतो. दुसऱ्याने मला रिप्लाय केलं पाहिजे. मी जे केलंय, पाठवली एखादी पोस्ट, त्याला किती जणांनी लाईक केली, किती लोकांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं, किती त्यांच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स आल्यात, या विचारामध्येच मी माझं जे शहाणपण आहे, माझा समजूतदारपणा सगळा घाण टाकतो लोकांच्या मध्ये, लोकांच्या बुद्धीमध्ये येतो आणि त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या बोलण्यावर माझं चालतं. म्हणून वी आर ऑलवेज हॅपी विथ अदर्स, नॉट विथ आवर सेल्स, हे फार सुंदर वाक्य आहे. आणि म्हणून सर्व सुखाचं का अगर असेल तर ते हृदयाचं स्थान आहे. हृदयाचं स्थान म्हणजे आपलं अंतःकरण हे सुखाचं केंद्र आहे. पण सुखाचं केंद्र असायलासाठी काय करायला पाहिजे? ह्या विषयातून जी आहे, किम भांताशी कामो विषयावरी, दासबोधामध्ये समर्थ बोलतात, सांडूनी राम आनंद घन, जो करी विषय चिंतन, तया कैसे समाधान लोलंगताशी. समर्थांची ओवी काहीतरी सांगणारी आपल्याला आहे. लोलंगताशी म्हणजे आम्ही लोलंगत आहोत, लालशी आहोत. असे विषयासक्त असणाऱ्याला कसलं समाधान मिळेल? सांडूनी राम आनंद घन, हृदयामधला रामू सर्व सुखाचा रामू, हा सांडूनी राम आनंद घन, करी विषयाचं चिंतन. इथं म्हणतात ना, किम भ्रांतीशी काम, भ्रांताशी काम विषयावरी. कशामुळे तू भ्रांत झालास आणि विषयावरती जातोस? तसा सांडूनी राम आनंद घन, जो करी विषयाचे चिंतन, तया कैसे समाधान लोलंगताशी. म्हणून लोलंगत आहे म्हणजे जो लालशी आहे, विषयासक्त आहे, त्याला ते समाधान मिळणार नाही. मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा फार एक सुंदर आहे श्लोक बघा. मना पाविजे सर्व ही सुख जेते, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. कुठं वस्ती करायला समता समर्थ? विवेके कुडी, खोटी असणारी कल्पना पालटीजे, मना पाविजे सर्वही सुख जेते, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. कुठं लक्ष दे? हृदयाकडे दे ना. तिथं आदरानं दे, प्रेमानं बघ तिकडं. भाऊ हिंडता सौख्य होणार नाही, शिनावे परी नातुडे होत काही, विचारे बरे अंतरा बोधविजे, मना सज्जनाम राघवी वस्ती कीजे. काय सुंदर विचार सांगतात बघा. विचारे बरे अंतरा बोधविजे, विचारानं तुझ्या अंतःकरणाला बोध दे, कारण त्या अंतःकरणातच तो दे राहतो. कुठं भटकायला लागलास? भाऊ हिंडता सौख्य होणार नाही. सारखा इकडं तिकडं देवाच्या नावाखाली सुद्धा भटकू नकोस. आणि प्रवचनाचे आणि कीर्तन आहेत, इकडं तिकडं आहे, ह्यांचं ऐकायचं, त्यांचं ऐकायचं, त्यांचं लिहून घ्यायचं, त्यांच्या वया भरल्या, ह्यांच्या वया भरल्या पण. अरे पण तुझ्या हृदयातली वहीवरती एकच वाक्य लिही, ते जे आहे ते मी आहे, हे एकच वाक्य आहे, ते लक्षात ठेव. ते तुझ्या हृदयावरती लिहायला पाहिजेस. म्हणजे तुला कळायला लागेल की तो हृदयामध्ये राम, सर्व सुखाचा आराम, किम भ्रांताशी काम विषयावरी. तुला कळेल हे विषय पानसट आहेत आणि खरा गोडवा जो आत्मसुखामध्ये आहे, तो गोडवा तुला प्राप्त होईल. त्यासाठी तयार हा, त्यासाठी विवेकानं तुझ्या अंतःकरणाला बोध कर. म्हणजे तो जो आहे तो राघव तुझ्याच अंतरंगामध्ये वस्ती करतो, हे तुला कळायला लागेल. किती चिंतनाची उभी आहे बघा, खूप चिंतनाची आहे. वेळ संपलेली आहे आपली, त्यामुळे चिंतनही थांबवावं लागतं आणि ओळी संपली असं जाहीर करावं लागतं. कारण चिंतन संपत नाही, पण आपल्याला जायचं आहे पुढे जायचं आहे. म्हणून पण आपण सर्वांनी म्हणून या ओवीचं चिंतन सोडायचं नाही बरं काय. काही एक 4-5-10 ओव्या ज्ञानेश्वरीतल्या अशा आहेत की ज्या पुरेशा आहेत जगण्यासाठी, साधनेसाठी आणि देवाच्या प्राप्तीसाठी सुद्धा, शांती प्राप्त करण्यासाठी. एवढ्याच ओव्या पुऱ्या आहेत. त्यापैकी ही एक ओवी आहे. तैसा हृदयामध्ये विरामू, असता सर्व सुखाचा आराम, किम भ्रांताशी कामू विषयावरी. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय.